आज वांगं घालून मस्त चमचमीत मसाले भात करायचा बेत होता. त्यासाठी काय केलं, 2 वांगी कापून घेतलेली आहेत. तांदूळ बघा मी वाडा कोलमचा घेतलेला आहे 1 वाटी आणि थोडेसे मटार. दोन्हीसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि तेल तापल्यावर त्यामध्ये अख्खे गरम मसाले, बारीक चिरलेला लसूण, मिरची सर्व मस्त परतून घेतलं आणि मग मी कापलेली वांगी घातली. वांगी परतून झाल्यावर त्याच्यामध्ये तांदूळ आणि मटार घालायचे आहेत आणि मग त्यामध्ये हळद, धणा पावडर, अगदी लाल तिखट मसाला, कढीपत्ता, गोडा मसाला, चवीनुसार मीठ हे सर्व घालून झाल्यावर व्यवस्थित सर्व असं परतून घेतलं आणि त्यामध्ये गरम केलेलं पाणी घालून व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलं आणि झाकण देऊन मंद आचेवर भात मस्त शिजवून घेतलेला आहे. भात करायच्या अगोदरचा व्हिडिओ आहे हा. ही भाजी आहे मटार पनीरची. बघू शकताय मस्त ग्रेव्हीवाली भाजी बनलेली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि गॅस बंद केला. लसणावरती भेंड्याची भाजी केलेली आहे. पण आहे ना, आज भेंडी मी भाजून घेतली नव्हती, त्यामुळे ती चिकट लागू नये त्यासाठी मी अर्धा लिंब पिळून घेतलेला आहे. भेंड्याची भाजीसुद्धा माझी तयार झालेली आहे. दोन्ही पण भाज्या आणि भात तयार व्हायच्या अगोदरच मी चपातीचा पीठ मळून ठेवला होता. मस्तपैकी तो भिजलेला आहे आणि त्याच्या चपात्या आता करून घेतलेल्या आहेत. आणि हे आहे आजचं संपूर्ण जेवण, ज्यामध्ये आहे वांगी भात, चपाती, भेंड्याची भाजी, मटार पनीरची भाजी आणि कोशिंबीर. आजचा जेवणाचा बेत कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.